आता एकच एक भाजी खाऊन कंटाळले का तुम्हाला, तेच ते कंटाळा येत आहे का भाजी खाऊन, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बेसन बनवून बघा. नक्कीच तुम्ही परत एकदा आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच बनवाल. खूप मस्त असं बेसन लागतं. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. मी इथे मिरच्या घेत आहे, मस्त अशा फ्रेश मिरच्या तोडून घेत आहे. याने काय होईल, आपला ठेचा एकदम बारीकसर निघेल. मिरच्याचे तुकडे तसेच राहणार नाहीत. बारीकसर आपला ठेचा निघलेला आहे. मी इथं बारीक अशी कोथिंबीर कट करून घेत आहे. खूप मस्त असं हे बेसन लागतं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा बेसन बनवून बघा. बरेच जणांना हे बेसन आवडत नसतं, पण तुम्ही अशा पद्धतीने जर बनवले तर नक्कीच तुम्हाला बेसन हे आवडेल. इथे कोथिंबीर बारीक बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला एकदम असा बारीक कट करून घ्यायचा आहे. बेसन म्हणलं की बऱ्याच जणांना कंटाळा येतो. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्हाला हे बेसन आवडेल. अशा पद्धतीने जर तुम्ही बेसन बनवलं तर असं बारीक साईड आपल्याला बारीक एकदम बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये बेसन रेडी होतं. तुम्ही घाईमध्ये गडबडीमध्ये जर असाल तर असं झटपट तुम्ही बेसन बनवू शकता. भाजीला बराच वेळ असा लागतो. इथे कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं थोडंसं. मस्त असं आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा परतवून घ्यायचा लालसर होईपर्यंत. कांदा घातलेला आहे, आपल्याला कांद्याला असं परतवून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. छान असा कांदा आपला लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायचे आहेत. जिरे मोहरी घातलेले आहेत आपण, ते पण आपल्याला मस्त असं तडतडू द्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणची पेस्ट घालायची आहे. मी लसण घेतलेलं आहे कुटून. मस्त असं लसण पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ते थोडंसं यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत 5 ते 6. मस्त असं लसण आपलं परतवून झालेलं आहे. 5 ते 6 मी लसण कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत. त्याला पण आपल्याला असं मस्त छान परतवून घ्यायचं आहे. आता 1 चम्मच यामध्ये आपण हळद घालायची आहे. छान ठेचा घालायचा आहे. ठेच्याला पण आपल्याला मस्त असं अगोदर परतवून घ्यायचं आहे छान. पुन्हा हळद घालायची आहे. आपला ठेचा एकदम छान असं परतवून झाल्याच्या नंतर इथं आपली हळद करपती. जर आपण अगोदरच घातली तर आता मी हळद घालणार आहे 1 चम्मच. हळदीला पण छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. मस्त आपले मसाले असे परतवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. जेवढी आपली फोडणी छान होईल तेवढंच आपलं बेसन पण छान होतं. कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे. आता मीठ घातलेलं आहे 1 चम्मच मी यामध्ये. मस्त असं छान मिठाला पण आपल्याला परतवून घ्यायचं. आता मी 1 ते 1.5 ग्लास एवढं यामध्ये आता मी पाणी घालणार आहे. आता आपण फुल गॅस करू शकतो पाणी घातल्यावरती. अशा प्रकारे आपल्याला हे परत थोडंसं पाणी घालणार आहे मी. खूप मस्त असं हे बेसन रेडी होतं. नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. आता थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही प्लेट झाकू शकता किंवा अशीच एक उकळी येऊ द्यायची आपल्याला छान अशी मस्त. मी जिरा पावडर घातलेला आहे यामध्ये अर्धा चम्मच. हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं मिश्रण. बघू शकता तुम्ही किती मस्त आपली अशी फोडणी बसलेली आहे. मस्त असं मसाले आपले सर्व वर आलेले आहेत. तर एक छान उकळी येईपर्यंत आपण वेट करू. बघू शकता मस्त अशी आपली उकळी येत आहे. बघू शकता तुम्ही. छान आपल्याला एकदम अशी खळखळ उकळी येऊ द्यायची आहे. घाई अजिबात आपल्याला करायची नाही. बघू शकता मस्त अशी आपली उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून बेसन घालायचं आहे. बघू शकता मस्त अशी आपली उकळी आलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता मी गॅस कमी करणार आहे आणि आपल्याला असं थोडं थोडं करून यामध्ये बेसन घालायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सारखं एका हाताने फिरवायचं आणि एका हाताने बेसन घालायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट असंच जर बेसन जर टाकलं तर गाठी बनतील. त्यामुळे आपल्याला असंच बेसन बिलकुल घालायचं नाही. सारखं एका हाताने फिरवायचं आणि एका हाताने आपल्याला बेसन यामध्ये भरायचं आहे. असं मस्त बेसन बनतं. गाठी वगैरे बिलकुल होत नाहीत जर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवलं तर. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. खूप मस्त असं हे बेसन रेडी होतं. जास्त वेळही नाही लागत आपल्याला बेसन बनवायला. तुम्ही घाईमध्ये असाल, कुठं जायचं वगैरे असेल, तशा पद्धतीने तुम्ही बेसन बनवून नेऊ शकता. झटपट असं 4 ते 5 मिनिटांमध्ये हे बेसन रेडी होतं. बघू शकता तुम्ही.
पातळसर वाटत आहे मला थोडंसं, आणखी मी बेसन यामध्ये ॲड करते. बघू शकता मस्त आपलं असं बेसन रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे याला फिरवून घ्यायचं. गाठी वगैरे जर असतील तर पूर्ण हे फुटून जातील. मस्त असं आपल्या बेसनला कलर आलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल जरी तुम्हाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. बघू शकता मस्त आपलं बेसन रेडी झालेलं आहे. ते 2 उकळे येऊ द्यायचे आहेत छान. आपलं बेसन मस्त असं शिजू द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही प्लेट पण झाकून ठेवू शकता. थोडंसं घट्टसर पाहिजे असेल तर आणखीन तुम्ही बेसन यामध्ये ॲड करू शकता. पण थंड झाल्याने हे बेसन घट्टसर होतं, म्हणून असंच ठीक छान लागतं भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर. खूप मस्त असं बेसन लागतं. मस्त आपलं बेसन शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही. तरीही मी साधारण 1 ते अर्धा मिनटं प्लेट झाकून ठेवते. आता आपण काढून बघू शकता किती घट्टसर आपलं बेसन झालेलं आहे. मस्त असं शिजल्यानंतर घट्ट होतं बेसन. मस्त असं आपलं बेसन झालेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा. चला तर आपण पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.